नागपुरातल्या दोन जुळ्या भावांनी 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं। स्वर्ण आणि सोहम राजनकर या जुळ्या भावांनी कुठलाही कोचिंग क्लास न लावता चांगले गुण मिळवले। विज्ञान शाखेतल्या दोन भावांना अनुक्रमे 93 आणि 89% मिळालेत। हे यश मिळवण्यामागे त्यांनी किती कष्ट घेतले, कसा अभ्यास केला, त्यांच्याच तोंडून ऐकूया। 12वीच्या परीक्षेमध्ये आज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी मोठं यश मिळवलेलं आहे। मात्र नागपुरातील स्वर्ण आणि सोहम राजनकर यांचा जो यश आहे तो वखाण्याजोगा आहे। दोघेही जुळे भाऊ आहेत आणि या जुळ्या भावांनी 12वीच्या परीक्षेमध्ये विज्ञान शाखेमध्ये उत्तुंग असा यश मिळवलेला आहे। स्वर्णला जवळपास 94% गुण मिळाले आहेत, तर सोहमनं 89% गुण मिळवलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाची बाब की कुठल्याही पद्धतीचं ट्यूशन नाही, कुठल्याही पद्धतीचा कोचिंग क्लासेस नाही, फक्त घरी अभ्यास करून कॉलेजमध्ये त्यांना जे शिकवलं जात होतं त्याच्यानंतर फक्त घरी अभ्यास करून या दोघांनी एवढा मोठा यश मिळवलेला आहे। स्वर्ण जुळे भाऊ दोघांनी सोबत अभ्यास केला? हो, आम्ही दोघांनी सोबत अभ्यास केला आणि आम्ही कोणती कोचिंग नव्हती लावली आणि आमचं पूर्ण शिक्षण आमच्या आईने केलं। कोचिंग लावायची नव्हती हे ठरवलं, मात्र दोघे भाऊ घरी होते म्हणून दोन्ही भावांना एकमेकांचा फायदा झाला। आम्हाला तसा तर फायदा तर झाला। आम्ही एकाला डाऊट आला की दुसरा सॉल्व करायचा, दुसरा आला की एक सॉल्व करायचा। आम्ही तसं तर 10th पण क्लासेस नव्हते लावले। आम्हाला दोघांना 97 होते 10th। तर मग आम्ही विचार केला की नाही, मग आता 97 भेटू शकते बिना क्लासेसनी, तर मग हे 12वीमध्ये पण होऊ द्या मग बिना क्लासेसनी। तुम्ही स्वतः 12वीचा अभ्यासक्रम शिकला आणि मग शिकवलं? मी तर तशी PhD आहे आणि मी स्वतः संस्कृतमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे। ॲक्च्युली मी संस्कृत प्रोफेसर आहे आणि कसा अभ्यास करायचं, कसं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स क्लिअर करायच्या ते सगळं मी स्वतः केलेलं आहे। त्यामुळे मला जास्त अनुभव होता की मुलांकडनं कसं करवून घ्यायचं। दोघांना पुढे अभियंता व्हायचं आहे? हो, दोघांना इंजिनियर। कोणती स्ट्रीम निवडली आहे? सायन्स। आम्ही म्हणजे इंजिनियर्सच्या बीटेक करायचं आहे। आमच्या दोघांच्या प्लॅन आहे IIT मधून बीटेक करणं। दोघेही जुळे भाऊ आहे आणि दोघांनी मोठा यश कोणत्याही कोचिंग क्लासेस शिवाय मिळवलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।